मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळल्याची माहिती समोर आल्याने या चर्चांना उधाण आले। यासोबतच फडणवीसांनी घेतलेल्या इतर अनेक निर्णयांमुळेही या चर्चांना बळ आले। पाहुयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट। उंचावल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री आहेत, त्यात अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे। मात्र नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव नाही। असं असलं तरी यावर स्पष्टपणे बोलणं टाळलं जातंय। शिवसेनेला कुठेतरी डावललं वगैरे असं काही त्या ठिकाणी नाही। काही ज्या गोष्टी असतात त्या अचानकपणे अशा काही जाणून बुजून कोणी काही टाकत नाही। त्यामध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असतील, परंतु योग्यपणे ते तिघांच्या अंडरस्टँडिंग मध्ये जे काही झालं असेल ते झालं असणार आणि जर नसेल झालं तर मग त्यावर तोडगा काढण्यात येईल। खरं तर काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्याचंही बोललं जातंय आणि त्याला कारण ठरलंय गेल्या काही दिवसात फडणवीसांनी घेतलेले निर्णय। एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या तीर्थदर्शन योजनेला मुख्यमंत्र्यांकडून कात्री। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा विचार। परिवहन विभाग अप्पर मुख्य सचिवांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती। MIDCचे सचिव परस्पर निर्णय घेत असल्याची उदय सामंतांची खंत। सामंतांचं थेट सचिवांना पत्र। मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना मंत्री म्हणून माझ्या अपेक्षा प्रधान सचिवांकडनं काय आहेत हे सांगणं म्हणजे नाराजी होत नाही। मी ते पत्र पाहिजे तुम्हाला परत वाचून दाखवतो। ह्याच्यामध्ये कुठेही नाराजी माझी आहे का तर पत्रातनं कसं काय माझा चेहरा दिसतो हे पण कळत नाही मी नाराज आहे म्हणून। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये शीतयुद्ध असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊतांनीही टोमणा मारण्याची संधी सोडलेली नाही। आपत्ती व्यवस्थापनामध्ये कदाचित अजित पवारांना जास्त ज्ञान असेल, कारण त्यांचे जे काका आहेत माननीय शरद पवार साहेब हे राष्ट्रीय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचं त्यांना अटल बिहारी वाजपेयींनी प्रमुख केलं होतं गुजरातच्या भूकंपानंतर भुजला झालेला। त्याच्यामुळे बहुतेक तो वारसा त्यांनी दिला असेल खाली देवेंद्र फडणवीसांनी। हे सरकार हे ट्रिपल इंजिन असल्याचं महायुतीचे नेते वारंवार बोलत असतात। मात्र आता याच सरकारमधील शिंदे नावाच्या इंजिनमधून नाराजीचा धूर निघतोय का अशी कुजबूज आता मंत्रालयात रंगली आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत तासभर चर्चा केली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं जुळणार की काय अशी चर्चा रंगली आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मनसे नावाचा भिडू सहभागी होणार का अशी ही कुजबूज रंगली आहे। पाहूयात। भाजप मनसेचं पुन्हा जुळणार? फडणवीस ठाकरेंच्या भेटीचं राज काय? मनपा निवडणुकीसाठी भाजपची नवी बेगमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा केली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय। खरं तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे विधानसभेला मात्र स्वबळावर लढली। मात्र त्यात मनसेचा दारुण पराभव झाला। मनसेला विधानसभेत भोपळाही फोडता आला नाही। त्यातच आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे ढोल वाजू लागलेत।
म्हणूनच या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची चाल भाजप खेळतंय का अशी चर्चा रंगलीये. पण फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीचे अनेक अर्थ निघू शकतात. ते कोणते तेही पहा. मुंबई मनपा निवडणुकीत मराठी मतांची बेगमी करण्याची भाजपची खेळी. उद्धव ठाकरेंना चेकमेट देण्यासाठी भाजपची मनसेशी जवळीक. अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेण्याबाबत चर्चा. या सगळ्यांबाबत चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले तेही पहा. ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी टोमणा मारत या भेटीची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती. आज एक फक्त सदिच्छा भेट होती. याच्यामध्ये कुठलंही राजकीय काही नव्हतं. सदिच्छा भेट होती आणि त्यासाठी ते आलेले. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं याचा अनुभव मागील 5 ते 6 वर्षात महाराष्ट्राने घेतलाय. त्यातच फडणवीस राज ठाकरे भेटीमुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे महायुतीत सहभागी होणार का अशी कुजबूज आता रंगली आहे. मात्र राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात सुरू असलेला वाद पाहता अजित पवारांना ते कितपत रुचेल हेही पाहावं लागणार आहे. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.